या विराट सभेसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील या ठिकाणी उपस्थित होते। महेशदादांच्या या सभेसाठी आणि प्रचारार्थ लाखोंच्या संख्येने या ठिकाणी पब्लिक उपस्थित झाले आणि या ठिकाणी आपली देखील उपस्थिती लागली। तर काय नाव आपलं आणि काय सांगाल या सभेबद्दल? मी संतोष देळवी, या भागाला बराचसा परिचित। आज जी सभा झाली यापूर्वी काही दिवसापूर्वी आपण पाहिलं असेल, कालच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली। त्या सभेमध्येच दादांचा विजय हा निश्चित झालेला होता। आजची सभा ही फक्त लीडसाठी होती। पाहिलं तर दादांनी मागच्या वेळीची जी विधानसभा होती ती साधारणतः 70 ते 78 हजाराच्या आसपासच्या लीडनी मारली होती। आजच्या सभेने मात्र निश्चितपणे आपण पाहिलं आलेली गर्दी ही अधोरेखित करत होती की दादांचा लीड हा 1 लाखाच्या वरती गेलेला आहे। आणि योगीजींना जर आपण बोलताना ऐकलं, दादांनी जे कार्य केलं, दादांनी थोडक्यामध्ये सांगण्याचा तो प्रयत्न केला। दादांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं, मन भारावून गेलेलं होतं का तर आज योगीजी महाराष्ट्रामध्ये आलेले होते। ज्या पद्धतीने दादांनी त्यांच्या भाषणामध्ये व्यथित केलं की आज या महाराष्ट्रावरती काय संकट आहे आणि कशा पद्धतीने आम्ही इथं कार्य केलं आहे। योगीजींनी ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर दादांचं कौतुक तर केलंच, त्याचबरोबर जे काही मुद्दे आजपर्यंत मोदी सरकारने BJPने ज्या पद्धतीने या भारतामध्ये कार्यरत केले, मागील ह्या दोन्ही टर्ममध्ये ज्या पद्धतीने अधोरेखित केलेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा राम मंदिर असेल, काशी विश्वेश्वराचं मंदिर असेल, तिथली आज झालेली प्रगती, ज्या पद्धतीने सर्वात संवेदनशील मुद्दा योगीजींनी घेतला की राम मंदिर हे 500 वर्षानंतर झालं। मी माझ्या साधारणतः बघितलं तर वयाच्या लहान असल्यापासून 1-2 वर्षापासून आपण सर्वच जण ऐकतच होतो की आज ना उद्या राम मंदिर होईल, पण ते स्वप्न पूर्ण होईल असं कुणालाही इथं खात्री नव्हती। परंतु ज्या पद्धतीने मोदीजींनी शब्द दिला आणि त्या पद्धतीने ते राम मंदिर आज उभं झालं। आपण जर पाहिलं तर आज राम मंदिरामध्ये ह्या दिवाळीमध्ये पहिला दीपोत्सव झाला। पाहिल्यानंतर मन भारावून तर गेलंच, सुसंस्कृत वाटलं की आपण आज दिलेलं मोदीजींनी दाखवलेलं स्वप्न पूर्ण केलं। हे प्रामुख्याने योगीजींनी अधोरेखित केलं। दादांबद्दलची त्यांची भूमिका आणि या वॉर्डबद्दल त्यांनी जे काही सांगितलं हे निश्चितपणे आपल्या सगळ्यांना अभिमानाची गोष्ट आहे। त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल, योगीजींनी आणखीन एक गोष्ट नमूद केली आणि ती प्रामुख्याने सांगितली की ज्या वेळी हिंदू वोट बाटली गेली म्हणजे वाटली गेली, इतर ठिकाणी गेली, त्यावेळी आपल्यावरती संकट आलं आहे। अनेक उदाहरणं त्यांनी त्याच्याबद्दल दिली। पार भारताच्या फाळणीपासूनचे विषय योगीजींनी मांडले। म्हणजे कुठल्याही प्रकारे फक्त एक धार्मिक भाषण न करता सुसंस्कृतपणे देशाने आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली कशी प्रगती केली हे सुद्धा त्यांनी सांगण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला। या सर्व माध्यमातून एक तर निश्चितपणे दिसत होतं की योगींनी ज्या पद्धतीने योगीजींनी आज इथं भाषण केलं तर आपल्या सर्वांसाठी एक मेसेज त्यांनी दिला। तो मेसेज हाच होता की ज्यावेळी आपलं वोटचं डिवायडेशन झालं आहे त्यावेळी आपल्यावरती संकट आलेलं आहे। मी निश्चितपणे योगीजींच्या या वाक्याला अधोरेखित करेल आणि दादांसाठी येणाऱ्या 20 तारखेला आपण सर्वांनी कमळाचं बटन दाबून, नंबर 3चं बटन दाबून दादांना विजयी करायचं आहे आणि आपल्याला हॅट्रिक साधायची, एवढी मी निश्चितपणे आपल्याला या माध्यमातून विनंती करेल। योगीजींना आपण ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला आहे, हिंदूंमध्ये मतदान करताना मतदान हिंदूंचं हे फक्त दानपेटीमध्ये मंदिराच्या आपलं दान टाकून आपलं मतदान होत नाही, तर मतपेटीमध्ये आपल्या मतांचं दान टाकल्यानंतरच हिंदूंची मतं ही अधोरेखित होतील, हे प्रामुख्याने मी इथं सांगू इच्छितो। पण पाहिलं असेल आता आज जी सभा झाली, सभेनंतर अनेक प्रतिक्रिया आपण घेतल्या असतील आणि मोदीजींनी आपल्याला जे काही भारतामध्ये ज्या पद्धतीने आपली अर्थव्यवस्था ही 10 नंबरच्या खाली होती, आज ती आपण 5 नंबरपर्यंत आलोय आणि योगींनी हेही आश्वस्त केलं आपल्याला येणाऱ्या 3 वर्षामध्ये आपली जी अर्थव्यवस्था असेल ही 3 नंबरला पोहोचलेली असेल। आज सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे। तर मी विनंती करेन येणाऱ्या याच्यामध्ये जर आपल्या मंदिरावरचा कळस आणि आपल्या दरवाजातली तुळस आपल्याला जर का आहे अशी ठेवायची असेल तर निश्चितपणे मी या माध्यमातून विनंती करतो की आपण आपलं मतदान आहे आपल्या वॉर्डमध्ये महायुतीलाच केलं पाहिजे आणि महायुतीला केलेलं मतदान हे आपल्या मंदिराचा कळस वाचवेल अशीही आपल्याला मी खात्री देतो। मी पुन्हा एकदा आपणास विनंती करतो, येणाऱ्या 20 तारखेला दादांचं कमळासमोरील बटन दाबून महेश दादांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करतात अशी खात्री बाळगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एकच मला महेश दादा।